जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। जयंत पाटलांनी दिलाय प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष। जयंत पाटलांनी राष्ट्रवादी सोडले तर प्रदेशाध्यक्षपद मंगळवारी शशिकांत शिंदे स्वीकारणार आहेत पदभार। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्षपद होणार। आपल्यासोबत जोडले गेलेत अविनाश डिगसकर सर। अविनाश सर, काय अधिकची माहिती? महत्वाची माहिती म्हणावी लागेल की अखेर जयंत पाटील हे कधी राजीनामा देणार किंवा त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती, तर जयंत पाटलांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। महत्वाचं म्हणजे या जागेवर स्वतः शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मंगळवारी शशिकांत शिंदे स्वतः पदभार घेणार आहेत। शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते आहेत। मूळचे जावी तालुक्याचे होमगाव गावचे रहिवासी आहेत। तसंच माहिती अशी मिळते की अगदी शरद पवारांच्या अगदी जवळ असलेले हे शशिकांत शिंदे हे मंगळवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत। धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते। जयंत पाटलांनी दिलाय प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, तर शशिकांत शिंदे नवे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। तर जयंत पाटलांनी राष्ट्रवादी सोडले, मंगळवारी शशिकांत शिंदे हा पदभार स्वीकारणार आहेत। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला। शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्षपद होणार आहेत। तर जयंत पाटलांनी राष्ट्रवादीचं सोडलंय, तर मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार आहेत। जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। आताची सर्वात मोठी बातमी, शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती। जयंत पाटलां यांनी आता राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडल्याची माहिती समोर येते। आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत मीनाक्षी जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आगामी निवडणुका आणि आत्ताची सध्याची महत्वाची बातमी आपण पाहतोय, जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। निश्चितच आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिलेला आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की जयंत पाटील यांच्या विरोधात पक्षातीलच काही जे तरुण आहेत त्यांनी जे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती। यासोबतच त्यांच्या भावना ज्या आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या होत्या। मात्र यानंतर पुण्यामध्ये देखील जयंत पाटलांनी भाषण केलं होतं आणि तेव्हा देखील असंच म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावरती जयंत पाटीलच राहणार असल्याचं कळालं होतं। मात्र सध्या जर आपण पाहतोय की जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा आणि शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत। खरं तर आपण आता पाहतोय की मंगळवारी शशिकांत शिंदे हे आपला पदभार स्वीकारतील। मात्र वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी मंगळवारी पक्षाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीच्या नंतर शशिकांत शिंदे हे आपले प्रदेशाध्यक्ष पदभार जो आहे तो स्वीकारतील। सध्या आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही मोठी घडामोड आहे, कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील। यासोबतच मात्र ज्या स्थानिक पातळीवरती ह्या ज्या निवडणुका आता निवडल्या जाणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही मोठी आता आपण पाहतोय की पक्षामध्ये अशा पद्धतीचे फेरबदल जे आहेत ते होणार आहेत आणि आता सुरुवात जर आपण पाहिली तर जयंत पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या आता जागी शशिकांत शिंदे हेच नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आता पदभार मंगळवारी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतील। जी नक्कीच। आता काय वाटतं की एकंदरीतच किती फायदा आणि कशा प्रकारे या आगामी निवडणुकीसाठी होणार आहे?
निश्चितच, कारण मागच्या काही महिन्यांपासूनच आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष म्हणून ही जागा जी आहे ती नवीन लोकांना संधी द्यावी, मात्र प्रदेशाध्यक्ष पदावरती जयंत पाटील नको असल्याची नाराजी जी आहे ती पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. यासोबतच तरुण आमदार जे आहेत त्यांनी देखील या विरोधात आवाज उठवला होता. मात्र आपण पाहतोय की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जो आहे जयंत पाटील यांनी दिलेला आहे आणि आता या ठिकाणी शशिकांत शिंदे यांची निवड झालेली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी आपण पाहतोय 2 दिवसांनी त्यांचा हा पदभार जो आहे शशिकांत शिंदे हे स्वीकारतील आणि मंगळवारी जे आहे ते होणारी जी बैठक आहे या बैठकीमध्येच इतर पुढच्या ज्या पक्षातील रणनीती जी आहे ती देखील आखली जाणार आहे. त्यामुळे मंगळवारचा दिवस हा राष्ट्रवादी पक्षासाठी महत्त्वाचा असणार आहे. जी नक्कीच मीनाक्षी, याचे अपडेट आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. इतरही काही घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत, मात्र बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.